साईडनं साईडनं का साईडनं साईड पटाके लावू नका काड्यापटीनं उदगाडे लावतो दादा ह्याला बांधलं होतं माश ह्याला बांधलं होतं. प्रथम सर्वांचं किल्ले दर्शन या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत. तर आदिशक्तिमय तुळजाभवानी पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज आणि पवित्र अशा वंदनीय मातृभूमीला प्रथम वंदन. तर चला प्रथम किल्ले दर्शन या यूट्यूब चॅनलवर प्रथम सर्वांचं सहर्ष स्वागत. तर आजचा जो आपला ट्रॅक आहे आपण अहमदनगरला आपण निघालो आहोत. तर आजचा दिवाळीचा किल्ले दर्शनची जी काही व्हिडिओ होते ते आपण शेअर करत आहोत. तर अहमदनगर इचलकरंजी ते अहमदनगर हे अंतर सर्वसाधारण 300 ते 350 किलोमीटर इतकं अंतर आहे. तर चला किल्ले कुंजरगड हा प्रथम आपण किल्ला पाहणार आहोत. तर जात असताना आपल्याला निसर्गाच्या कुशीतून कायदरीचा व घाटमात्यांचा आनंद घेत असताना आपण निघालेलो आहोत किल्ले कुंजरगड उर्फ कोंबडगड असं म्हणलं जातं. तर या भागामध्ये कोंबडागड किंवा कोंबडगड असं म्हटलं तरच लोक आपल्याला सांगतील की किल्ला कोठे आहे. कारण कुंजरगड हे जरी नाव असलं तर स्थानिक नाव हे खूप वेगळं आहे. तर कुंजरगड हा किल्ला अहमदनगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यामध्ये फोपसंडी गावाजवळ असलेला एका गिरिदुर्ग म्हणजे डोंगरी किल्लामध्ये हा असणारा किल्ला आपल्याला पाहायला मिळतो. तर जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये दिंडोरीच्या लढाईनंतर मराठी सैन्यांच्या विश्रांतीसाठी आणि जखमींच्या सुरक्षेसाठी हा किल्ला वापरला गेला आहे. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. तर आजचा जो आपला ट्रॅक आहे किल्ले कुंजरगड, तर या ठिकाणी आपण जात आहोत. तर दिनांक 23 तारीख गुरुवारी आपण इचलकरंजीतून बाहेर पडलो होतो. परंतु नैसर्गिक म्हणजे काही पावसाचा अडथळा असेल आणि भरपूर असे अडथळे पार करून आम्ही या ठिकाणी आलो आहोत. त्यामुळे आज किल्ला पाहण्यासाठी आम्हाला 5ला जायचं होतं, परंतु आता 9 वाजलेत आणि एक सर्वसाधारण 1 तास इतका अंतरामध्ये हा किल्ला कव्हर होणार आहे. आणि कुंजरगडचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी अशी ऐतिहासिक गुफा आहे की ती तुम्हाला प्रत्यक्ष आपल्या चॅनलच्या माध्यमातूनच पाहायला मिळेल. आणि येण्यासाठी आपल्याला वाटाडे गावामध्ये इथं मोठी नावाची वाटाडेसुद्धा आहेत. जर तुम्ही पहाटे येणार असाल तर त्यांच्याशी संपर्क साधा, त्यांचाही नंबर आम्ही टाकतो आहे. आणि इथं आल्यानंतर आपल्याला हे पाठीमागच्या बाजूला हे जे वनदुर्ग खात्यानं ना अशा पद्धतीची एक रचना केली आहे. त्याच्याबरोबर ऑपोजिट साईडला आपल्याला किल्ले कुंजरगड आपल्याला पाहायला मिळेल. आणि ही आमची सर्व सोबत टीम आहे. तर चला यांच्यासोबत आपण हा सुंदर असा ट्रॅक आपण करणार आहोत आणि परिपूर्ण अशी माहिती आपण ट्रॅक करत असताना सांगणार आहोत. चला. जय शिवराय, जय शिवराय, जय शिवराय. चलो आस्ते आस्ते धीरे धीरे करके करो. चला म्हणजे शिस्तात. तर किल्ले कुंजरगड अंदा थांबा. आता सोबत आपल्या विजय पाटील, त्याच पद्धतीने तारदाळचे आनंदा हे आपल्या सोबत आहेत. तर काही मंडळी आपली वर गेले आहेत. तर चला, आजचं क्लायमेट जे आहे खूप सुंदर आहे, म्हणजे ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे दम लागण्याचा हा प्रकार या ठिकाणी आपल्याला काय पाहायला मिळाला नाही. तर चला, एक सर्वसाधारण 1 तासामध्ये आपण किल्ल्यावर पोहोचू. किल्ल्याबद्दल अशी फारशी अशी ऐतिहासिक माहिती आपल्याला पाहायला मिळत नाही, परंतु या किल्ल्यावरची गुफा जी आहे खूप प्रसिद्ध अशी गुफा आहे. तर चला, जय शिवराय, जय शंभूराजे असंच आपण ट्राय करत जाणार आहोत. ही अशी नैसर्गिकरित्या तयार झालेली पायवाट, मळलेली पायवाट, या पायवाटेचा आधार घेऊनच आपण किल्ल्यावर जाणार आहोत. इतिहासाचे प्रेरणास्थान आणि शक्तिस्थान असणारे हे किल्ले आणि पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांचा श्वास प्राण म्हणजे हे गडकोट किल्ले आहेत.
तर चला हे आहे बिंदास या त्यांच्या जवळ जाते आपण रुपये चला तिथं जाय बरं चला हे कसं शॉर्टकट आपलं हा आलं का शॉर्टकट जायला आता लगेच धाडस नको सुरुवात आहे इतिहासाच्या साक्षीदार असणाऱ्या पायऱ्या त्याच्यावर आपला हा प्रवास आहे हे पहा नैसर्गिकरित्या तयार झालेल्या पायऱ्या वरून दिसणारा सुंदर असा नजारा कसं काय वाटलं अंदाज एक नंबर कसा केला काय अरे बैल लागले केला कसा आहे किल्ले कुंजरगड उर्फ कोंबडागड या किल्ल्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत. तर हा किल्ला अहमदनगर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तर तालुका आहे अकोला आणि फोपसंडी हे एक आपल्याला गाव लागतं. एका इंग्रज अधिकाऱ्याच्या नावावरून हे नाव पडलेलं आहे. तर हा डोंगरी किल्ल्यामध्ये असणारा हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारामधील किल्ला आहे. तर ऐतिहासिक महत्त्व तर ऑक्टोबर 1670मध्ये दिंडोरीच्या लढाईनंतर मराठी सैन्याने या ठिकाणी मुक्काम केला होता आणि जखमींची सेवासुद्धा या ठिकाणी केली होती. तर गडावर पाहण्यासारखी भरपूर अशी ठिकाणं आहेत. पाण्याची टाकी भरपूर आपल्याला पाहायला मिळतात आणि इतरही अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. तर चढाईचा हा मार्ग सोपा आहे परंतु अंतर हे खूप लांब आहे. हाच तो कोंबडा किल्ला उर्फ कुंजरगड. तर जाण्यासाठी आपल्याला वाटलं होतं की जवळ असेल परंतु 1.5 ते 2 तास इतका प्रवास आपल्याला चालत करावा लागतो. तर पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणांनी पावन झालेला हा किल्ला आहे. कारण या किल्ल्यावर मुक्काम केल्याची इसवी सन 1670मध्ये एक नोंद आपल्याला पाहायला मिळते. तर गडावर गेल्यानंतर आपल्याला गडाची तटबंदी असेल, वाड्याचे अवशेष असतील, पाण्याचे टाके असतील, घरांची ज्योती असे गडपणाचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. आणि हा दिसणारा अद्भुत असा सह्याद्रीच्या जबरदस्त अशा रांगा. तर या सर्व जे रांगा जे आहेत ते हरिश्चंद्रगडापासून सुरू होणारी ही रांग आपल्याला बीड जिल्ह्यापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. तर गडावर जाण्यासाठी सुद्धा 2 ते 3 वाटा आपल्याला पाहायला मिळतात. परंतु फोपसंडी या गावापाशी आल्यानंतर आपल्याला या किल्ल्यापाशी आपण पोहोचतो. तर चला असाच आपला प्रवासात चालता चालता आनंद घेत असताना मजा करत असताना आपण
जाणार आहोत. तर आमचे कार्यकर्ते थोडे दमले असल्यामुळे थोडासा निसर्गाच्या सह्याद्रीच्या कुशीचा आनंद घेत पुढे जात आहेत. तर चला. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. तर आता हा या पाठीमागच्या बाजूला आपल्याला दिसतो हा कुंजरगड. याला कोंबडागड असंही म्हणलं जातं, कारण सकाळच्या वेळेला कोंबडा आरवतो अशावरून हे कोंबडागड असं नामकरण देण्यात आलं आहे. तर या भागामध्ये ज्यावेळी तुम्ही फिरायला येता तर कुंजरगड ऐवजी कोंबडागड जर म्हणला तर लगेच तुम्हाला लोक सांगतील, कारण आम्ही भरपूर ठिकाणी लोकांना विचारलं तर कुंजरगड कुठं आहे हे माहिती नाही. तर कोंबडागड या नावाने तुम्ही विचारलं तर तुम्हाला नक्कीच कळवलं जाईल किंवा सांगितलं जाईल. आणि आता हा वरचा जो डोंगर दिसतो हा किल्ला आहे कुंजरगड. आणि अशा पद्धतीने हा शेवटचा टप्पा, त्याच्याखाली हा दुसरा टप्पा आणि त्याच्या खाली पहिला टप्पा, म्हणजे असे 3 डोंगर पार करून आपल्याला कुंजरगडाच्या माथ्यावर जावं लागतं. तर सोबत आमचे पिंटूबाई आहेत, त्याच पद्धतीने आमचे मेवणे महेश आपटे टाकोडीतून आले आहेत आणि आमचे सहकारी मित्र विजय पाटील हे आमच्यासोबत आहेत. काही मंडळी पुढे गेलेले आहेत आमच्या ग्रुपचे, काही मंडळी पाठीमागे. तर आमचा हा प्रवास असाच चालू राहील. तर चला, जय शिवराय, जय शिवराय, जय शिवराय. जय शिवराय. अशा किल्ल्यावर आपल्याला वेगवेगळे सोबते आपल्याला पाहायला मिळतात, त्यांच्यासोबत हा प्रवास खूप सुंदर असा प्रवास आहे. जात असताना आम्हाला असे भरपूर ठिकाणी पाण्याची निसर्गाची अद्भुत अशी व्यवस्था आपल्याला पाहायला मिळाली. तर भरपूर असे छोटे छोटे डबरे आहेत आणि त्या ठिकाणी पाण्याची अशी पाणी साठलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अद्भुत असा प्रवास, सुंदर असा किल्ले कुंजरगडचा प्रवास. त्याचे साक्षर असणारे प्रवास असणार आहे ही पायवाट. जवळजवळ 1 तास झाला आमचा प्रवास. आणि वरून येणारं पाणी हे साठवण्यासाठी आपल्याला काही ठिकाणी बांध आपल्याला हे पाहायला मिळतात आणि तिथूनच आपण पुढे निघणार आहोत. तर हे पहा, पुढं जात असताना आम्हाला अशी भरपूर अशा गोष्टी पाहायला मिळाल्या. अरे साप 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 किती फूट होता? हिरवा होता. बाहेर काढा, बाहेर काढा. हे नको. दिसायला पाहिजे. वर जातो. विशाल साहेब आहे. होय होय, हिरवा आहे तो. बिळ कुठं असते वेळात गेला पण मस्त हिरवा आहे तो. म्हणून खाली काळजीपूर्वक असणार ते कुठं बिळ असणार गेला असतात ते. वर जाईल. हे जायचं इथं कुठं जायचं. हां इथं आत चाललाय. हां हे दिसतंय. हे ते इथं आत चाललाय. चाल झालं. वर येईल चला बाहेर वर चालला. वर चालला का? आला. नको बाय नको बाय उचलू नका. इजा करायची नैसर्गिक त्याचं जगण्याचं. पिल्लो आहे ते. पिल्लो आहे पण तरी पण शेवटी पिल्लो असलो त्याची आई बी असायची. होय. चला म्हणणार तुम्ही पुढे, आम्ही आहेच मागे. बरं, मधनं ह्याला काय शॉर्टकट काढता येत नाही. वाटूनच आहे. तर सगळ्यांना महत्त्वाची सूचना आहे की किल्ल्यावरून प्रवास करत असताना, कारण आता खूप हिरवगार असल्यामुळे साप आपल्याला भरपूर ठिकाणी पाहायला मिळतात आणि हे सर्व जी साप आहेत खूप विषारी आहेत. पुरसे असतील तर पुरशाचं प्रमाणसुद्धा कोकणामध्ये खूप जास्त आहे. हे अंगाचं लागलं एवढं आग होत्या. काय दिसलं काय? सोडून जंगली सोडून आहे बा.
हे पहा जंगली सुरवंट. कुठं आहे काय ते कुठं आहे हे खाली पाडलं. पमू लागला सुरवंट. आणल्या आणल्या. सुरवंट लागले त्याला. पमूला 2 लागले. हा लांब पाहिजे होतीस काय काय एका जंगली वनस्पती असली की आपल्याला कळत नाही आणि खास सुटते. होतीस का. चांदीचं तांब्याचं सोन्याचं व्यवसाय होय. इंग्रजांनी सगळं हे करून टाकलं. पडते तसं इंग्रजांनीच की खाली असणार. लोकांना 100 वर्ष दिला किल्ल्यावर. किल्ल्यावरची जंगलातील अशी सुंदर अशी वाट. तर चला आता जात असताना काळजी घेणे, कारण आता नुकताच आम्हाला पायामध्ये एक 5 फुटाच्या अंतरावर साप आमच्या पायातून गेला. त्याचं आम्ही शूटिंग केलं आहे. हिरवागार असा साप, झाडाच्या रंगासारखा. जवळजवळ 1.5 तास हा प्रवास चालू आहे. रस्ता आहे का तिकडं किल्ल्याच्या पायथ्यापाशी आम्ही पोचतोय. रस्ता आहे काय आणि जाण्याचा हा एकच मार्ग आहे, कुंजरगड. भया नाव जरा चुकलं आमचे. अवघड वाट याला काय म्हणतात. हे झाडं ढुलीच यामध्ये काही प्राणी राहू शकतात. डोले. अशा पद्धतीने आपण किल्ल्याच्या पायथ्यापाशी पोचलेलो आहे. कुंजरगडला जाणारा हा पायरी मार्ग. या ठिकाणी लोखंडी अँगल लावण्यात आले आहेत, ज्याचा आधार घेऊन आपण वर जाणार आहोत. तर चला कुंजरगडच्या शेवटच्या टप्प्यापाशी आपण पोचलेलो आहोत. अशा पद्धतीने आमचे बंधुराज पाठीमागे होते, कारण आता सगळ्यात पुढे आहेत. विजय पाटील मागं होते, परंतु आता त्यांनी गड सर केलं आहे आणि यांना घेऊन येण्याचं काम माननीय आनंद पाटील साहेबांनी केलं आहे. शिवराय दिलेला शब्द त्यांनी पाळलेला आहे. अशा पद्धतीने काय वाटत ना अंदा काय विषय. मला ऐकलं फॅमिली कोणी सांग कोणतं माहिती. सध्या आम्ही किल्ले कुंजरगडच्या पहिल्या टप्प्यापाशी पोहोचलेलो आहोत आणि इथूनच अशी पायरी वाट लागते आम्हाला जाण्यासाठी. आणि इथे एक छोटीशी गुफे टाईप आणि एक खेळणीसाठी बैठकीसाठी अशी ही जागा आहे. आणि अतिशय एसीपेक्षा पण एकदम गार असं फार या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतं. आणि अतिशय सुंदर असं कूलिंग क्लायमेट आहे या ठिकाणी. बघू शकता तुम्ही आजूबाजूला परिसर. हात लावू नको सर, एवढा हात लावची नाही आहे. किल्ल्यावर आपण सुरुवातीला आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपल्याला काठी हा आपटत पुढचा प्रवास आपण करत असताना साप आहेत. तर आपण या ठिकाणी शक्तीचं प्रेरणास्थान
आपल्या हनुमंताचं दर्शन या ठिकाणी होतं. किल्ले कुंजरगडवर असणारा या पाण्याची टाकी शुद्ध पाणी आहे पिण्यायोग्य. आणि ही जी इथून खाली उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. फक्त काळजीपूर्वक, कारण या ठिकाणी विषारी सापांचं प्रमाण जास्त आहे, त्यामुळे उतरताना काळजी घ्या. कसं आलं बघा दादा झाड. नैसर्गिक रचना कशा भेटली की नाही तेवढ्या अशाच आणि या किल्ल्यावर असणारी अपरिचित अशी गुफा आपण पुढच्या भागामध्ये म्हणजेच पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. कारण 2 किमान 1 तासाभराचं हे शूटिंग आहे. त्यामध्ये आपण संपूर्ण असा निसर्गाचा आनंद घेत आपण प्रत्येक क्षण आपण हे टिपलेले आहेत, हे साठवलेले आहेत. कारण या गोष्टी आपल्याला पुन्हा पाहायला मिळालं. ही वैभव आहे, इतिहासाचे साक्षीदार आहेत, प्रेरणास्थान आहेत आणि हे डोळ्यामध्ये साठवलेले आहेत. किल्ल्यावर आपल्याला वाऱ्याचा वेग किती आहे हे लक्षात येईल. हे पाण्याची टाकी म्हणजे ही 4थी का 3री टाकी आपण पाहत आहोत. म्हणजे पाण्याचा भरपूर साठा या किल्ल्यावर आपल्याला पाहायला मिळतो. जर आपण या ठिकाणी वस्ती केली तर आपल्याला थोडंसं काळजीपूर्वक वस्ती करावं लागेल. आणि आपण वर सर्वोच्च माथ्यावर पोहोचल्यानंतर आपल्याला महादेवाचं मंदिर म्हणजे छोटं मंदिर आहे. महादेवाची पिंड आणि नंदीबैल आपल्याला पाहायला मिळतो. आणि संपूर्ण कडेची तटबंदीसुद्धा आपण फिरणार आहोत. तर चला आपण प्रथम आपल्या देवतांचं दर्शन घेऊ. शक्तीचं प्रेरणास्थान, आपण पिंडीचं दर्शन, महादेवाच्या पिंडीचं दर्शन घेऊन आपण पुढच्या किल्ला पाहण्यासाठी आपण पुढे निघणार आहोत. पाणी किती शुद्ध आहे बघा. खातं तळ दिसतं आपल्याला. किती वाजता निघाला आणि किती वाजता ट्रॅक चालू झाला. 6ला निघालं मला, अजून चालू आहे. मला 1 वाजता सांगितलं. होय. आज मी बसतो. आणि गेला साबण. किल्ल्याचं बालेकिल्ल्याचा परिसर. इतिहासाच्या पाऊलखुणा नष्ट होण्याच्या मार्गावर